आप्पांची चहाची गाडी, तो चौक, तिथे येणारी लोक, हे सगळं पाहण्यातच माझे तासनतास जायचे. वस्तीचा, तिथल्या वाईट प्रवृत्तींचा माझ्यावर प्रभाव पडतोय हे आप्पांना जाणवत गेलं आणि त्यामुळे त्यांना माझी काळजी वाटायला लागली. आपली ही स्वरूपवर्धिनी संस्था आहे की जी मुलांसाठी आणि महिलांच्या विकासासाठी काम करते. तर ही शाळा नाहीये, शाळेनंतरची शाळा एक वेळ म्हटला तरी चालेल. महाराजांना सगळ्यात पहिल्यांदा संघर्ष करावा लागला तो आदिलशहाशी, आणि आदिलशहानंतर त्याशी संघर्ष करता करता अनेक किल्ले जिंकून सुद्धा महाराजांना सतत कार्यकर्ता म्हणून वावरताना कितीतरी गोष्टी शिकत गेलो मी. मुलांच्या वागण्याचं बारकाईने निरीक्षण करणं, त्या आधारे त्यांचे प्रश्न समजावून घेणं, त्या प्रश्नांचं विश्लेषण करून त्यावर तोडगा काढणं. मी प्रशासकीय अधिकारी व्हायचं ठरवलं आणि वर्धिनीच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून मला वेळोवेळी मदत मिळत गेली. समाजसेवा करायची असेल तर तुम्हाला दोन मार्ग निवडावे लागतात, एक तर सामाजिक कार्यकर्ता आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय सेवा. म्हणून मग मी प्रशासकीय सेवा हा निवडलेला आहे. चहाच्या गाडीवरच आम्ही इथपर्यंत कसा पोहोचलो कळलंच नाही. मात्र वर्धिनी वाट दाखवत राहिली, सत्याची, प्रामाणिकपणाची, जिद्दीची. आणि ती शिदोरी मी उराशी बाळगून चालत राहिलो आत्मविश्वासाने. चालतोय आजही. आई नाना दिवसभर कामाला जायचे. घरात 5 पोरं, त्यांना सांभाळणारी, घर सांभाळणारी मी एकटीच. तेच माझं विश्व होतं. ह्या पलीकडे जगता येतं जग आहे मला ठाऊकच नव्हतं. तशातच एक दिवस राणी मला तिच्या शाखेत घेऊन गेली. त्या दिवशी स्वरूपवर्धिनीच्या शाखेचा क्रीडा दिन होता. अजूनही क्रीडा दिन आठवला ना की अगदी भारावल्यासारखं होतं. तो खेळ, ती ईर्षा, त्यातली चढाओढ, इतकं भारलेलं वातावरण होतं ते की माझे पाय माझ्याही नकळत तिकडे वळले. लहानपणापासूनच आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी समजावून घेण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ह्या वयात कुठल्याही गोष्टीविषयी असं ठाम मत निर्माण झालेलं नसतं. आणि म्हणूनच ह्या वयात संस्कारांची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. किमान योग्य काय, अयोग्य काय ह्याची जाणीव, म्हणजे ज्याला आपण जीवन व्यवहार म्हणू, निदान तेवढं तरी व्हायला हवं. बालमानसशास्त्र मला पुस्तकांपेक्षा आपल्या शाखेतल्या बालवाडी आणि बालशाखेतूनच कळत गेलं. बालवाडीच्या कामात मी रमून गेले होते आणि तशातच माझ्यासमोर कोकणात जाऊन काम करायची संधी चालून आली. मी कुठून कुठवर आले. मला माझ्या क्षमता माहीत नसण्यापासून ते एखादा निर्णय स्वतः घेईपर्यंत. माझी 12वी झाल्यावर मी आपल्या पुष्पाताईंकडे गेले होते. खरं तर 12वी झाली आणि आता पुढे काय करायचं मला काहीच कळत नाही. वर्धिनीमध्ये आपल्याकडे अनेक कोर्सेस महिलांसाठी चालतात.
मला असं वाटतं की तू त्या एखादा कोर्स त्यातला करावा. त्यातला प्रामुख्याने जर नर्सिंगचा कोर्स केलास तर अगदी एका वर्षात तू तुझ्या पायावरती उभी राहशील आणि आईला एक आधार मिळेल. बचत गट, नर्सिंगचे, शिवण्याचे कोर्सेस या सगळ्यातून करिअर घडतंच, पण त्याचबरोबर मिळतो आत्मविश्वास, स्वातंत्र्याची जाणीव आणि पर्यायानं स्वावलंबन. नर्सिंगचा कोर्स झाला ना तेव्हा मी पहिल्यांदाच हॉस्पिटलला गेले होते. शेजारच्या बेडवरच्या पेशंटने हाक मारली. मी 2 मिनिटं तशीच उभी राहिले. मला कळलंच नाही काय झालंय ते. मग मला कळलं की त्यानं मलाच हाक मारली होती. तो मला सिस्टर म्हणाला.